नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि न्यूज 18 लोकमतवर आपल्यासोबत जोडले जात आहेत गोव्याचे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत. प्रमोद सावंतजी, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला वेळ दिला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आणि थेट प्रश्न, 34 जणांची यादी तुम्ही जाहीर केली आहे. काय निकष लावले आहेत भारतीय जनता पक्षाने? भारतीय जनता पार्टीने 34 जणांची पहिली यादी केंद्रीय निवडणूक समितीने ऑलरेडी डिक्लेअर केलेले. ही यादी देत असताना म्हणजे भारतीय जनता पार्टीचं परत सरकार येण्यासाठी म्हणजे ज्याची विनिबिलिटी आहे, त्याचबरोबर आपण म्हणतोय की पार्टीबरोबर ज्याने मागच्या 5 वर्षामध्ये जो चांगला परफॉर्मन्स केलेला आहे अशा सगळ्यांना परत एकदा तिकीट्स दिलेले आहेत. काही जणांना नवीन उमेदवारांना ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिलेल्या आहेत, नवीन आणि तरुण उमेदवारांना यावेळी नक्कीच म्हणजे गोव्यातील जनता निवडून देईल यासाठी भारतीय जनता पार्टीने 34 उमेदवार निवड करत असताना केंद्रीय समितीने त्याला मान्यता दिलेली आहे. सर, मनोहर पर्रीकरांची आठवण यावेळेस होते आणि मनोहर पर्रीकरांचा नेहमीच भाजपने सन्मान देखील केला. पण मग यावेळेस उत्पल पर्रीकरांऐवजी आपण बाबुश मोन्सेरा यांना आपण निवडले, काय कारण आहे? उत्पल पर्रीकरांना दुसऱ्या 2 मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांना ऑपॉर्च्युनिटी संधी दिली होती की तुम्ही त्या ठिकाणी येऊन निवडणूक लढावं, असं केंद्रीय समितीचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं, केंद्रीय नेत्यांशी त्यांचं बोलणं झालं होतं. मला वाटतं नक्कीच की त्याने त्या ठिकाणी येऊन जरी निवडणुका लढल्या असत्या तरी पण चाललं असं. असे वेगवेगळे मतदारसंघ त्यांच्यासाठी ऑफर केले होते आणि मला वाटतं ते योग्य पण होतं. पण मग पणजीतून त्यांना का नाही? म्हणजे केंद्राने निर्णय घेतला की स्थानिकांचं म्हणणं काय? पणजीमध्ये सिटिंग MLA श्री बाबुश मोन्सेरा हे सिटिंग MLA होते आणि त्यामुळं आणि त्यांची विनिबिलिटी पण चांगली आहे पणजीतनं आणि त्यामुळे हा निर्णय हा केंद्रीय निवडणूक समितीने घेतलेला निर्णय आहे. पण मग यामुळे भाजपला काही डोकेदुखी होणार, स्थानिक बंडखोरी होणार? नाही, बिलकुल नाही. भाजपाला काही डोकेदुखी होणार नाही आहेत. पणजी सीट तर निवडून येणारच आहेत. त्याबरोबर आम्हीच म्हणजे गोव्यामध्ये आतापर्यंत गोव्यात भाजपा 2022मध्ये 22+ सीट निवडून येणार आहे, हे नक्कीच आहे. सर, असं आहे की उत्पल असेल किंवा पार्सेकर आहेत ते बंडाच्या तयारीत आहेत. मांद्र्यामध्ये सोपटेना उमेदवारी जाहीर झाली आहे. नाराज झालेल्या पार्सेकरांनी भाजपच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या सगळ्याचा काही परिणाम होईल? एक म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी बोलणी सुरू आहेत. आपले प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलणी करत आहेत. नक्कीच ते बंडखोरी करणार नाही याची मला खात्री आहे. अशा पद्धतीने सगळे जे कोणी ज्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून थोडंसं ज्यांची इंडिपेंडंट राहायची तयारी आहे त्यांच्याशी पण बोलणी सुरू आहे. नक्कीच मला वाटतं या विषयावरती सोल्युशन निघेल. बरं, पण असं आहे ना की यांच्या नाराजीचा फायदा नेहमीच विरोधी पक्ष घेणार. मग त्यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल? त्यांची नाराजीचा फायदा विरोधी पक्षांना होणार नाही आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल आणि हे सगळी लोक परत एकदा भारतीय जनता पार्टीबरोबर राहील याची मला खात्री आहे, याचा मला विश्वास आहे. सर, असं आहे की आता यावेळेस शिवसेना देखील रणांगणात आहे. गोव्याची रणधुमाळी जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पॉवरफुल पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे आणि आदित्य ठाकरे यावेळेस स्वतः प्रचारात उतरणार आहेत असं संजय राऊत यांनी देखील सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंचा करिश्मा पाहता भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते, काय सांगाल तुम्ही? गोव्यामध्ये नोटाला मतं जास्त पडतात, त्यापेक्षाही कमी मतं ही शिवसेनाला पडतात. त्यामुळे आदित्य ठाकरेने इथं अजमावून पाहावं की नोटापेक्षा आपला जास्त प्रभाव आहे का. पण नोटाला मतं तुम्ही जो उल्लेख करताय हा जुना रेफरन्स झाला. आताची समीकरणं बदलली आहेत. आताची शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यातला फरक आहे. आणि महाराष्ट्रासारखं राज्य सत्ताधारी आहेत, ते एक यशस्वी मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आहे इथे. मग अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना रिस्पॉन्स मिळणार नाही हे म्हणणं थोडंसं धाडसाळ ठरेल. मी काहीच म्हणत नाही. हे निकाल झाल्यानंतर परत या विषयावरती आपण एकदा बोलूया, म्हणजे आपल्याला पण समजेल की काय प्रभाव आहे तो. बरं, सर, मिलिंद नाईक यांचा एक मुद्दा गाजतोय. मिलिंद नाईकांची काही कारकीर्द वादळी राहिली. आता मधल्या काळामधल्या काही गोष्टी घडल्या. त्यांना पुन्हा पक्षाने तिकीट का दिले? त्यांना क्लीन चिट वुमन पोलीस स्टेशनने दिलेली आहे.
त्यामुळे त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नाही आहे, कुठलीही FIR नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळं एखाद्या पॉलिटिकल पार्टीने केलेला फक्त पॉलिटिकल बेनिफिट्स घेण्यासाठी केलेला आरोप आहे. कुठल्याही महिलेने किंवा कोणीही तक्रार त्याच्यावरती केलेलीच नाही. ज्याने काही तक्रार केली होती त्याला क्लीन चिट आमच्या वुमन पोलीस स्टेशनने दिलं ऑलरेडी. बरं सर, यावेळेस एक मुख्य म्हणजे की आप आहे, त्याच्यानंतर TMC मैदानात आहे. या पक्षांमुळे भाजपला एक नवीन आव्हान उभं निश्चितच राहील. या सगळ्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? भारतीय जनता पार्टीच्या समोर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचं आव्हान हे समोर आहे. पण हे जरी सगळं असलं तरी पण आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे डबल इंजिनच्या गव्हर्नमेंटने, माननीय मोदीजीच्या सरकारमुळे जे विकासाची कामं गोव्यामध्ये केलेली आहे, ती स्थिरता आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन परत एकदा आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि नक्कीच म्हणजे पुढील 5 वर्ष समृद्धीसाठी यासाठी मतदान करा हे लोकांना आम्ही आवाहन करतोय. सर, असे कोणते मुद्दे आहेत आपल्याकडे की ज्या मुद्द्यांसाठी आपल्याला लोकांनी मतदान करावं? आम्ही केलेलं डबल इंजिनच्या सरकारमुळं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्याचबरोबर माननीय मोदीजीने आत्मनिर्भर भारत हे मिशन सुरुवात केलं. त्याचं आम्ही गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवा हे त्याचमुळं कन्वर्ट केलं आणि पुढे अंत्योदय तत्वावरती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि ह्युमन डेव्हलपमेंट या 3 मुद्द्यांसाठी, या 3 मुद्द्यांच्यावरती आम्ही लोकांकडं मतदान करण्याचं आवाहन करतोय. सर, तुम्ही रोजगाराची एक घोषणा केली होती की खूप मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार निर्मिती करू, पण ती तेवढी होताना दिसत नाही. मग ह्याचं उत्तर द्यावं लागेल ना निवडणुकीमध्ये? डेफिनेटली द्यावं लागेल, कारण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेवढ्या नोकऱ्या भरायच्या होत्या त्याच्या मोर दॅन 70% नोकऱ्या आम्ही भरल्या. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही लेबर अँड एम्प्लॉयमेंट ह्या वतीने आपल्या स्वयंपूर्ण युवा ह्या नावाने डेफिनेटली आम्ही मॉडेल करिअर सेंटर सुरुवात केलं. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आपल्या गोव्यातील तमाम युवकांना संधी प्राप्त करून दिली. या ठिकाणी तुहेम या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिटी, मॅन्युफॅक्चर, स्टार्टअप, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या IT या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संध या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. आणि येणारा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम या सेक्टरमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार. हे सगळे मुद्दे आपण जाहीरनाम्यामध्ये घेतोय आणि लोकांना एक आश्वासन देतोय. डेफिनेटली आम्ही केलेल्या मागच्या 10 वर्षाची कामं रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने आम्ही लोकांकडे पाठवलेली आहेत. लोकांनी 10 वर्षाचा कामाचा रिपोर्ट कार्ड आम्ही लोकांना दिलेला आहे. आणि पुढील 5 वर्षासाठी जाहीरनामा आम्ही लोकांकडनं सजेशन्स घेतलेले आहेत आणि त्या सजेशन्सवरती आम्ही पुढील इलेक्शनला जातो. सर, गोवा म्हटलं की जगाच्या पर्यटन नकाशावरचं एक प्रमुख ठिकाण आहे. म्हणजे केवळ भारताचंच नाही, आंतरराष्ट्रीय टुरिस्ट देखील येतात. गोव्यातला कॅसिनोची नेहमी चर्चा असते. कॅसिनोसाठी तुमचं धोरण काय असणार आहे? आपणच म्हणतात की जगाच्या नकाशावरती गोवा आहे, भारताच्या नकाशावरती टुरिझम स्टेट म्हणून गोवा आहे. आता हे सगळं म्हटल्यानंतर म्हणजे कॅसिनो हा एखादा गेल्या 2005 पासून, या 2005 नाही त्याच्याही अगोदरपासून कॅसिनो या ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर आम्ही काही त्याला अजून प्रमोट नाही की म्हणजे अधिक जास्त कॅसिनो व्हावे अशासाठी काही केलं आहे. तेच कॅसिनो टुरिझम ॲक्टिव्हिटी म्हणून ते चालू आहेत. ओके. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे गोव्यामध्ये मायनिंग उद्योग सर महत्त्वाचा आहे. गोव्याचा मायनिंग उद्योग या गेल्या 2 वर्षामध्ये कोविड काळामध्ये खूप संकटातून चालला आहे. त्याला तुम्ही कसं वर आणणार? त्या क्षेत्रासाठी तुम्ही काय घोषणा करताय? मायनिंग बॅन हे सुप्रीम कोर्टने केलं होतं आणि त्यानंतर की मायनिंग कॉर्पोरेशन ऑलरेडी गोवा सरकारने फॉर्म केलेला आहे. त्याचा प्रोसेस ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि मायनिंग लीजीस ऑप्शन करण्याचं कामही माझ्या मागील 3 वर्षाच्या कार्यकाळात सुरू झालेलं आहे. त्याला जोडून केंद्र सरकारची नवीन डंप पॉलिसी आली. ती सेम आधारित आम्ही नवीन डंप पॉलिसी गोवा सरकारची जाहीर केली आणि आता परत एकदा खूप म्हणजे पुढील 6 महिन्याच्या आत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग ॲक्टिव्हिटीज गोव्यामध्ये सुरू होणार ह्याची मला खात्री आहे. लोकांना मी याबाबतीत आश्वस्त करतो. पण जे बेरोजगार झाले, ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, अशांसाठी सरकारने काही दिलं का? पॅकेज दिलं किंवा काही मदत केली का? डेफिनेटली ज्यावेळी मायनिंग ॲक्टिव्हिटी बॅन झाली होती तेव्हा मायनिंग ट्रक असेल किंवा ज्यांना
मायनिंग कंपनीने काढून टाकले होते त्यांनाही मायनिंग पॅकेज देण्याचं काम सरकारने त्यावेळी केलेले आहे. त्यांची रिहॅबिलिटेशन करण्यासाठी त्यावेळी पॅकेज पण दिली होती आणि डेफिनेटली परत एकदा मायनिंग ॲक्टिव्हिटी सुरू व्हावी म्हणून मागील 3 वर्षामध्ये ई ऑक्शन करणं, मायनिंग ॲक्टिव्हिटी चालू ठेवणे यावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज माझ्या सरकारने ऑलरेडी केलेल्या आहेत. सर, गोवा म्हटलं की आमच्यासमोर पर्यटनाचा देखील एक राज्य समोर येतं, संपूर्ण देशाचं आकर्षण असलेलं. तर पर्यटन वाढवण्यासाठी म्हणून जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय करणार? आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे. 2011-12 मध्ये या ठिकाणी फक्त 24 लाख पर्यटन येत होते. आज 2021-22 मध्ये 84 लॅक्स टुरिस्ट या ठिकाणी नॅशनल अँड इंटरनॅशनल टुरिस्ट या ठिकाणी येतात. बरं. आणि यासाठी वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर टुरिझमसाठी त्याची गरज असते इन अ गव्हर्मेंट सेक्टर अँड इन अ प्रायव्हेट सेक्टर. द गव्हर्मेंट सेक्टरमध्ये रोड्स असेल, रोड, लाईट, पाणी सगळं, बीचवरती त्यांना चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं, चेंजिंग रूम्स असेल, टॉयलेट्स असेल, पार्किंग प्लेसेस असेल, यासारखी फॅसिलिटीज गव्हर्मेंटकडून, बीचेस क्लीन ठेवणे, चांगला रोड्स देणे, या फॅसिलिटीज गव्हर्मेंटकडून मिळतात. आणि सेम वे द हॉटेल्स या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात यावे यासाठी की आम्ही द ईज ऑफ डुईंग द बिझनेस या अंतर्गत प्रायव्हेट प्लेयर्सना या ठिकाणी अतिथी देवो भव या ब्रीदवाक्यावरती त्याने पण त्यांचे बिझनेस इथं एस्टॅब्लिश करावे म्हणून त्यांनाही मदत करतोय. आणि विथ द हेल्प ऑफ न्यू टुरिझम पॉलिसी आम्ही रिसेंटली लॉन्च केलेली आहे. टुरिझम बोर्ड फॉर्म केलेला आहे. ह्यामध्ये वी हॅव टेकन ऑन बोर्ड ऑल द स्टेक होल्डर्स इन द टुरिझम ॲक्टिव्हिटी. मग ते 5 स्टार हॉटेल्स असतील, शॅक ओनर असतील, TTAG असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन द टुरिझम प्लॅन जो तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये स्टेक होल्डर्स असल्यानंतर डेफिनेटली इथं टुरिझम ॲक्टिव्हिटी बूस्ट होण्यासाठी त्याची खूप मदत होईल. इवन दो वी हॅव स्टार्टेड वन कोर्स जो आपला टुरिस्ट गाईड तयार करणं, इट इज एन ग्रॅज्युएशन इन टुरिझम, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी ऑलरेडी केंद्र सरकारच्या सहाय्याने आम्ही हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, वॉटर स्पोर्ट्स अशा पद्धतीचे डिफरंट इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेले, ते पण गोव्यातील युवकांना नवीन नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा फायदा होईल. सर, तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसचा उल्लेख केलात. किती विंडो आपण कमी केले? आधी किती विंडो क्लिअरन्स होता आणि आता किती विंडोवरती आला? काय म्हटलं आपण? ईज ऑफ डुईंग बिझनेस तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामध्ये सुरुवातीला साध्या साध्या परमिशनसाठी किती विंडोजना जायला लागायचं एखाद्या ग्राहकाला किंवा एखाद्या बिझनेसमनला, त्या विंडो आपण कमी केल्या का? संख्या कमी केली का? डेफिनेटली आय एम नॉट गोईंग पर्टिक्युलरली इन द नंबरमध्ये मी जात नाही, पण ईज ऑफ डुईंग द बिझनेस इदर इन द इंडस्ट्रियल सेक्टर, IT सेक्टर, टुरिझम सेक्टर यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये अगोदर जावं लागत होतं. आता आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर त्याच्या बाकीची परमिशन्स जी आहे ही इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या सिंगल विंडो क्लिअरन्समधून आम्ही देतो आणि देण्याचा प्रयत्न ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्यामुळं बरेचशी लोक द इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या डिपार्टमेंटकडे आमच्या प्रपोजल सबमिट करतात आणि आम्ही त्यांना क्लिअरन्स इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या माध्यमातून देतोय. मनोरंजन क्षेत्रासाठी असेल, चित्रपट उद्योगासाठी असेल, आपण पाहिलं की जेव्हा गेल्या वर्षी कोविडची पहिली वेव्ह महाराष्ट्रात आली तेव्हा काही निर्माते गोव्यामध्ये आले होते शूटिंग करण्यासाठी, TV सिरियलसाठी, OTTसाठी. तर अशा निर्मात्यांसाठी, मनोरंजन क्षेत्रासाठी, त्यांच्यासाठी काय योजना आहे आपल्याकडे? एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही वेगळी सोसायटी विच इज एन वर्किंग फॉर द फिल्म शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट. त्यासाठी पण सिंगल विंडो क्लिअरन्स पॉलिसी एंटरटेनमेंट सोसायटीने क्लिअर केलेली आहे. त्यांच्याकडं सिंगल विंडो क्लिअरन्सने परमिशन मागावं, इतर डिपार्टमेंट किंवा कुठल्याही पंचायतकडे परमिशनला जावं लागत नाही आहे. त्यामुळं इथं फॉर द शूटिंग OTT प्लॅटफॉर्म यावरती शूटिंग करण्यासाठी बरीचशी लोक अट्रॅक्ट गोवा स्टेटमध्ये होतात. आणि बिंग अ सिनिक ब्युटी इन द स्टेट, मला वाटतं इन फ्युचर अशा पद्धतीचे बरीच लोक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून गोव्यामध्ये इन्व्हेस्ट करतील याची आम्हाला खात्री आहे. सर, कोणतंही राज्य पुढे जाण्यासाठी तिथे एक सेफ एन्व्हायरमेंट लागतं, क्राईम फ्री सिटी लागते. अशी क्राईमची सिच्युएशन, पूर्ण क्राईम कंट्रोल करण्यासाठी, कारण विशेषतः आपण पाहिलं की गोव्यामध्ये क्राईमच्या केसेस ज्या देशभर गाजल्यात आणि विशेषतः ड्रग सिंडिकेट
यावेळेस कधी कधी गोवा चर्चेत येतो. ते रोखण्यासाठी आपण काय करणार आहात? क्राईम डिटेक्शन रेट गोव्यामधला विच इज द हायेस्ट क्राईम डिटेक्शन रेट इज द 93% इन द स्टेट ऑफ गोवा इन पूर्ण देशामध्ये. त्यामुळे इथला क्राईम डिटेक्शन करण्यासाठी म्हणा, क्राईम रोखण्यासाठी म्हणा, आपले इथला पोलीस फोर्स, होम डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि विशेष करून फॉर द कोस्टल साईट आम्ही पिंक फोर्स नावाचा नवीन पोलीस फोर्स चालू केलेला आहे, विच इज वर्किंग 24/7 फॉर द टुरिस्ट ॲक्टिव्हिटी, फॉर द वुमन सेफ्टी. आम्ही या ठिकाणी आमचे वुमन पोलीस, इट इज अ पिंक पोलीस फोर्स म्हणून कार्यरत आहे. डेफिनेटली आवर होम डिपार्टमेंट इज डुईंग व्हेरी गुड ॲक्टिव्हिटीज इन दिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी इन द स्टेट ऑफ गोवा. सर, आणखीन एक मुद्दा गाजतोय की पोर्तुगाल सरकार गोव्याच्या नागरिकांना नागरिकत्व देतं. त्यामुळे बरेच जण गोव्यातून निघून पोर्तुगालला जात आहेत. हे जे मूळचे गोवेकर होते ते जात आहेत. यांना तुम्ही कसं थांबवणार आणि अशी किती संख्या आहे गोवा सोडून जाणाऱ्यांची? मला वाटतं की हा मुद्दा खूप कमी लोक असतील जे कोणतरी म्हणजे ज्यांना युरोप कंट्रीमध्ये जायचं असते ते कदाचित पोर्तुगीजचा पासपोर्ट घेतात. आता गोवा सोडून कोणीही जात नाही आहे आणि कुणाला जायची गरज लागणार नाही आहे असं मला वाटतं. की ज्या पद्धतीने की नवीन मुलांसाठी स्टार्टअप पॉलिसी आम्ही सुरू केलेली आहे, IT पॉलिसी आहे, एंटरटेनमेंट सोसायटी, इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट गोव्यामध्ये येतात. नॅशनल सायन्स फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, इट इज अन IIT, NIT, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. मला नक्कीच माहिती आहे की या बेसिसवरती गोवा सोडून कोणी जाणार नाही. उलटपेक्षा कितीतरी लोक बाहेरून गोव्यामध्ये म्हणजे शिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा बाकी बिझनेससाठी गोव्यामध्ये यायला अट्रॅक्ट व्हायला लागलेत. सर, अशी एक माहिती येते की शेजारच्या कर्नाटक राज्यातून काही परप्रांतीय आणि काही विशिष्ट समाजाचे मंडळी गोव्यामध्ये येत आहेत. हे शॅक्स त्यांच्या ताब्यात जात आहेत. गोव्याच्या बीचेसवर त्यांचं वर्चस्व वाढतं आहे आणि त्यांना स्थानिकांना देखील त्रास होतोय, स्थानिकांचा रोजगार देखील जातोय. तर हा परप्रांतीयांचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? आपली एक गोष्ट मी नक्कीच सांगेन याच्यावरती की लेबर वर्क करण्यासाठी इथं परप्रांतीय कामगार जे आहेत ते गोव्यामध्ये येतात आणि ह्या शॅक्स म्हणा किंवा टुरिझम हॉटेल इंडस्ट्रीज यामध्ये म्हणजे इतर बाकी स्टेटमधूनही लोक या लेबर वर्क करण्यासाठी या ठिकाणी येतात. बट डेफिनेटली नाव लोक अवेअर झालेली आहेत गोव्यातील पण, आणि ती पण अशा पद्धतीचं स्किल्ड गव्हर्नमेंटच्या मार्फत त्यांना करणं सुरुवात केलेली आहे. मला वाटतं नक्कीच स्किल्ड मॅनपॉवर या ठिकाणी तयार करून ते टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करतील. सर, एक शेवटचा प्रश्न की आता प्रचारासाठी पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी देखील त्यांना यावं लागेल का गोव्याला? आम्ही आमच्या सगळ्या केंद्रीय नेत्यांना गोव्यामध्ये बोलवलेलं आहे. जरी मोठ्या जाहीर सभा नाही झाल्या तरी छोट्या छोट्या जाहीर सभाच्या मार्फत त्यांनी मार्गदर्शन करावं. त्यामुळे हा निर्णय आमच्या केंद्रीय निवडणूक समितीचा आहे. पंतप्रधान येणार की नाही ते आम्ही माननीय पंतप्रधान, होम मिनिस्टर, अध्यक्ष या सगळ्यांना गोव्यातील प्रचारासाठी निमंत्रण ऑलरेडी दिलेलं आहे. सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि हे होते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत. पाहूया आता यांच्या आवाहनाला गोव्याची जनता काय प्रतिसाद देते. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.